नमस्कार, माझे नाव आरोही मनीष शाने. इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरके वस्ती. मी आज तुम्हाला भारतीय संविधानाविषयी माहिती सांगणार आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे हस्तलिखित संविधान आहे, जे प्रेम बिहार नारायण रायजादा यांनी आपल्या हाताने इटॅलिक स्टाईल मध्ये लिहिले आहे. भारताचे संविधान 29 भागामध्ये विभागलेले असून त्यात 448 अर्थक्लस आणि 12 पत्रिका आहेत. हे संविधान लिहिण्यासाठी जवळजवळ 6 महिने इतका कालावधी लागला होता. आपल्या संविधानाची इंग्रजी आणि हिंदी आवृत्ती आणि त्याच्या सत्याप्रत संदर्भातील लायब्ररी मध्ये हेलियमच्या बॉक्स मध्ये ठेवले आहे. संविधान बनवण्यास पहिली सभा 9 डिसेंबर 1946 ला झाली होती आणि बनवण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्णपणे तयार झाले, परंतु अधिकृत रूपाने 26 जानेवारी 1960 ते लागू करण्यात आले आणि हाच दिवस आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदेमंत्री आणि मसुदा समितीचे पहिले अध्यक्ष होते. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तेजश्री रावटमके. इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरके वस्ती. आज मी तुम्हाला भारताचे संविधान याच्यावर माहिती सांगणार आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे. देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासुवृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. धन्यवाद.